महत्त्वाची बातमी, कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास आता सुरुवात झालेली आहे। 5 दिवसानंतर वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे। कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गावर केरलीजवळ अजूनही पुराचं पाणी आहे। वाहतूक पूर्ववत होऊ लागल्यानं या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। भूषण, नक्कीच कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील घट होते आणि त्यामुळे आता हळूहळू जे काही प्रमुख मार्ग रस्त्यावर गेलेले होते ते मार्ग देखील आता वाहतुकीसाठी खुले व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण ही दृश्य बघू शकतो। कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गावर गेल्या 4 ते 5 दिवसापासून 7 ते 8 फुटांचं पाणी पाहायला मिळत होतं। त्यामुळे गेल्या 5 दिवसापासून या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद होती। मात्र आता पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर या सगळ्या मार्गावरची वाहतूक हळूहळू सुरू झालेली आहे। अंशतः ही सगळी वाहतूक आता सुरू झालेली आहे। आपण बघू शकतो वाहनधारक जे आहेत ते या सगळ्या रस्त्यावरून प्रवास करत असतानाचं चित्र पाहायला मिळते। अजूनही या सगळ्या रस्त्यावर 2 ते 2.5 फुटांचं पाणी पाहायला मिळतंय। तरी देखील पूर्णतः बंद असलेला मार्ग आता हळूहळू खुला होतोय। त्यामुळे दैनंदिन कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे असं म्हणावं लागेल। आपण बघू शकतो कशा पद्धतीने वाहनांच्या रांगा हळूहळू या रस्त्यावर लागायला आता सुरुवात झालेली आहे। अशाच पद्धतीने जिल्ह्यातील अनेक राज्यमार्ग आहेत ते पावसाच्या पाण्यामुळे बंद झालेले होते। मात्र आता हे मार्ग हळूहळू खुले व्हायला सुरुवात झालेली आहे। पूर्णतः वाहतूक सुरळीत व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे एक मोठा दिलासा यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना मिळाला असं म्हणावं लागेल। धन्यवाद भूषण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।